आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राहुल नार्वेकरांसह नरहरी झिरवाळ असणार विरोधकांच्या रडारवर। आजपासून दादांविना पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन। दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडला जाणार। दादांच्या आठवणीतून सहकारी वाहणार श्रद्धांजली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन। जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। अधिवेशनापूर्वी महायुती सरकारकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। अजितदादांनी अर्थसंकल्पाची तयारी केली होती, सुनेत्रा पवार यांची माहिती। तर दुर्दैवानं अर्थसंकल्प मांडायची वेळ माझ्यावर आली, फडणवीस यांचं वक्तव्य। कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय, वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। तर लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं धाडस आम्ही केलं, शिंदेंचा पलटवार। आज बारामती, इंदापूर, दौंड बंदची हाक। मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप। स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याची मुलीनं दिली होती कबुली। घाटकोपरमध्ये मेट्रो 4च्या खांबाला मोठे तडे। मेट्रोच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह। वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण। कोट्यवधी खर्च करून बनवलेल्या मेलोडी रोडचा फायदा काय? स्लॅब पडून मृत्यू झालेल्या जीवाची किंमत सरकारच्या नजरेत फक्त 5 लाख रुपये। आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही याची सरकारला लाज वाटायला हवी। संजय राऊतांची सरकारवर टीका। विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला पाहिजे, असंही वक्तव्य। विरोधकांच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार गैरहजर। महाविकास आघाडीत विसंगती असल्याची चर्चा। मोहोळमध्ये विनापरवानगी उभारला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा। प्रशासनाकडून पुतळा हटवण्याच्या हालचाली। पुतळा हटवण्यास शिवप्रेमींचा विरोध। देशातील नक्षल विरोधी चळवळीला यश। तेलंगणात देवजीचं आत्मसमर्पण। सूत्रांची माहिती, देवजी हा सीपीआय माओवादी संघटनेचा सरचिटणीस। मवियानं काँग्रेसला राज्यसभेत जागा द्यावी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। फडणवीसांनी पुण्याचा तालिबान केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं टीकास्त्र। शरद पवार रुग्णालयात दाखल। पवारांची प्रकृती स्थिर असल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। महिलांमध्ये तुफान हाणामारी। कल्याण ग्रामीणमधील पिसवली गावातील घटना। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। सिंधुदुर्गात 10वीच्या विद्यार्थिनींनी केली आत्महत्या। अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा संशय। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह। पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू। राज्यभरात 1 मार्चपासून दूध महागणार। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची होणार वाढ। निफाडमधील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद। केळीच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला। ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास। रत्नागिरीतील लांजा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली। देशाला माहिती आहे काँग्रेस आधीच नग्न पक्ष। कपडे उतरवण्याची गरज काय? एआय समिटमधील कृतीमुळे मोदींचा काँग्रेसवर घणाघात। प्रतिनिधी बैठक लांबणीवर। अमेरिकेबरोबर व्यापार चर्चा भारतानं पुढे ढकलली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये बंदूकधारी व्यक्तीचा घुसण्याचा प्रयत्न। सुरक्षा दलांच्या गोळीबारात संशयित ठार। टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी भोवली। सुपर 8 मध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकानं 76 धावांनी दिली मात।
आज वानखेडेवर रंगणार झिम्बाब्वे वेस्ट इंडिजमध्ये सामना. वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांना तगड्या लढतीची अपेक्षा.